तिकडे राज ठाकरे यांनी दादा भुसेंना पत्र लिहिलंय। हिंदी पुस्तकांची छपाई सुरू असल्याची माहिती आहे। सरकारने घुमजाव केल्यास आम्ही आंदोलन करू असं मनसेने म्हटलंय। पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा शिकवल्या जाव्यात। या निर्णयाचा लेखी आदेश लवकरात लवकर जारी करा असं म्हणत राज ठाकरे यांनी दादा भुसेंना पत्र लिहिलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादा भुसे यांना पत्र लिहिले। हिंदी पुस्तकांची छपाई सुरू असल्याची माहिती आहे। सरकारने जर घुमजाव केल्यास आम्ही आंदोलन करू असं मनसेने म्हटलंय। पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा शिकवल्या जाव्यात असं मनसेने म्हटलंय। आणि याच संदर्भात मनसेने दादा भुसे यांना पत्र लिहिले। या निर्णयाचा लेखी आदेश लवकरात लवकर जारी करा अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्रातून केली। अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, राज ठाकरे यांनी दादा भुसे यांना पत्र लिहिले, पत्रामध्ये नेमकं काय काय म्हटलं? नक्कीच राज ठाकरेंनी पुन्हा जो हिंदी भाषेचा सक्तीचा मुद्दा आहे तो समोर आणलेला आहे। त्यांनी पत्रात असं म्हटलेलं आहे की जो तिसरी भाषा जी सक्तीची हिंदी भाषा करणार होतं असं शासनाकडून ठरवण्यात आलं होतं। शासनाकडे पत्र काढण्यात आलं होतं, पत्र काढण्यात आलं होतं आणि त्याला मनसेने विरोध दर्शवला होता। त्या मनसेच्या विरोधानंतर आणि अनेक तीव्र आंदोलनानंतर पुन्हा मग तो बॅकफुटला आलं सरकार आणि जो अध्यादेश काढला होता तो मागे घेण्यात आलेला आहे आणि दोनच भाषा असणार आहेत, तिसरी सक्तीची भाषा नसणार आहे असं सरकारने सांगितलं होतं। पण त्याचा अध्यादेश अजूनही काढला नाहीये। याविषयी राज ठाकरे लिहिलेलं आहे की तो अध्यादेश कधी काढणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये एकीकडे तुम्ही हिंदी भाषा सक्तीचे करत नाहीये, दुसरीकडे मात्र हिंदी भाषेची पुस्तकं छापण्यात येत आहेत। त्यामुळे एन मुवमेंटला तुम्ही पलटी मारून असं तर सांगणार नाही का हिंदी भाषा तुम्हाला कंपल्सरी करावी लागणार आहे असं पुन्हा तुम्ही निर्णय घेऊ शकता असं वाटतंय। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जो दोन भाषेचा सक्तीचा जो आदेश आहे तो लवकरात काढावे, त्याचं पत्रक लवकर लवकर काढावा असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। आणि जर असं नाही झालं तर एक वेगळं आंदोलन मनसे चालू करत आंदोलनाची जबाबदारी ही तुम्हाला घ्यावी लागेल असं स्पष्ट एक सूचना किंवा एक सल्ला दिलेला आहे राज ठाकरेंनी किंवा एक सुचवलेला आहे राज ठाकरेंनी पत्राद्वारे दादा भुसे आणि सरकारला। नक्कीच दादा भुसे या पत्रावर काय उत्तर देतात हे पाहावं लागेल। धन्यवाद कपिल माहितीसाठी।